आपला देश विविध धर्मांनी विविध छटांनी रंगलेला अगदी शांततेचा पुरस्कार. गांधीजी पासून आपल्या आता पंतप्रधान सगळे शांततेचे पुरस्कार. मागील काही दिवसापूर्वी जे देशात काही असहिष्णुता माजली होती, म्हणत होते की असहिष्णुता आहे, पण खरंच होती का हा मला प्रश्न पडला. पण काही लोकांनी पुरस्कार वापसी केली, काही जणांनी आंदोलन केली, निदर्शनं केली. या सर्वांवर माझ्या मनात विचार चालू होता, काय झालं नेमकं, कसं आहे. तर ते मी मांडतो माझ्या कवितेतून. देश जातोय कुठे? देशात आले आता नसत्या गोष्टींना उदान. देशात आले आता नसत्या गोष्टींना उदान. थांबली इथं आता संस्कारांची देवाण. निदर्शनांच्या नावाखाली रुजवला जातोय हिंसाचार. निदर्शनांच्या नावाखाली रुजवला जातोय हिंसाचार. कारण प्रत्येक जण करू लागलाय इथं आता स्वैराचार. शिक्षणाच्या माहेरातही होतोय आता देशद्रोह. शिक्षणाच्या माहेरातही होतोय आता देशद्रोह. प्रत्येकाला सुटलाय आता प्रसिद्धीचा मोह. एखाद्या आत्महत्येचंही केलं जातंय राजकारण. एखाद्या आत्महत्येचंही केलं जातंय राजकारण. आणि त्याला जोडलं जातंय जातीय समीकरण. कोणत्याही गोष्टीत भरले जात आहे धार्मिक रंग. कोणत्याही गोष्टीत भरले जात आहे धार्मिक रंग. ज्याने केला जातोय आमच्या शांततेचा भंग. ज्याने केला जातोय आमच्या शांततेचा भंग. हिंदू मुस्लिमांत वाढवला जातोय तेढ. हिंदू मुस्लिमांत वाढवला जातोय तेढ. त्यातूनच रुजवलं जातोय धर्मविरोधाचं वेळ. देशद्रोही कारवायांनाही दिलं जाते समर्थन. देशद्रोही कारवायांनाही दिलं जाते समर्थन. ज्यात खेळलं जातंय घाणेरडं राजकारण. गोहत्या बंदीवरही उठला नाराजीचा सूर. गोहत्या बंदीवरही उठला नाराजीचा सूर. ठिकठिकाणी आला आंदोलनाचा. दादरी, JNU, हैदराबाद यांची प्रकरण खूप गाजली. दादरी, JNU, हैदराबाद यांसारखी प्रकरण खूपच गाजली. अशा घटनांनी देशांतर्गत खळबळ माजली. दुष्काळग्रस्तांकडे नाही गेलं यांचं लक्ष. दुष्काळग्रस्तांकडे नाही गेले यांचं लक्ष. कारण यांना सापडलं होतं ताजं भक्ष. मोठमोठ्या विद्वानांनीही केली आता पुरस्कार वापसी. मोठमोठ्या विद्वानांनीही केली आता पुरस्कार वापसी. मग आमच्यासारख्या सामान्यानं आपलं मत मांडावं तर कोणापाशी? आपलं मत मांडावं तर कोणापाशी? म्हणूनच मी म्हणतो स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. म्हणूनच मी म्हणतो स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, ही जाणीव करून घ्यावी. म्हणूनच मी म्हणतो स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, ही जाणीव करून घ्यावी. आणि भ्रष्टाचार, दहशतवाद, आंदोलन याला आपणच तडी द्यावी. याला आपणच तडी द्यावी. आता माझी दुसरी कविता आहे, ती आहे उद्या 14 फेब्रुवारी. मग प्रत्येकाला असतं काहीतरी भूतकाळ. तसं प्रत्येकाला असतो. कधी कुणा शाळेतला, कधी कॉलेज मधला, लायब्ररी मधला. पण काही दिवसांनी अशी ताटातूट होते. आपलं काहीतरी स्थलांतर होतं. कशा शाळा सुटली जाते, कॉलेज सुटलं जातं, मग भेटी होत नाही. पण आता कसं सगळे सोशल मीडिया आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, मग होती अशी कनेक्शन लगे. मग त्या कनेक्शन मधूनच झालेलं एक मैत्री वजा प्रेम सादर करतो. कुठून तरी फेसबुक वरती खूप दिवसांनी भेट होते. कुठून तरी फेसबुक वरती खूप दिवसांनी भेट होते. ओळखलं की नाही याची प्रथम विचारपूस होते. हळूहळू एकमेकांविषयी नवीन जुनं जाणून घेतलं जातं. हळूहळू एकमेकांविषयी नवीन जुनं जाणून घेतलं जातं. दोघेही होते तसेच राहिले हे पाहून मन आनंदित होत. रोज रात्री तासनतास फळ रंगायचा गप्पांचा. रोज रात्री तासनतास फळ रंगायचा गप्पांचा. मोह व्हायचा पुन्हा पुन्हा त्याच जुन्या आठवणीत न्यायचा. कधी कधी रुसवा फुगवाही आमच्यात व्हायचा. कधी कधी रुसवा फुगवाही आमच्यात व्हायचा. पण तो रागाने नव्हे तर हक्काने असायचा. हक्काने असायचा. ती हक्काने सांगायची नापास होशील अभ्यास कर. ती हक्काने सांगायची नापास होशील अभ्यास कर. आणि मी तेवढ्याच गमतीनं म्हणायचो तू डिस्टर्ब करायचं बंद तर कर.